रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडलेली आहे आणि पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे. तर महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांच्या जाहीरनाम्यात वचननाम्यात असं सांगलं होतं की आमचं जर सरकार सत्तेत जर आलं तर आम्ही शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देणार आहोत, सरसकट शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करणार आहोत. तर शेतकरी बांधवांना आता महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसलेलं आहे. 233च्या वर महायुती सरकारच्या जागा आल्या आहेत. मुख्यमंत्र्याचा चेहरा ते आता 1 ते 2 दिवसामध्ये महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्रीसुद्धा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, त्याचा अनुषंगानं आपण जर विचार केला तर नेमकी खरंच आता महायुती सरकारच्या माध्यमातून दिलेला वचननामा जाहीरनाम्यामुळं कर्जमाफी होऊ शकते का, आणि कर्जमाफी जर झाली तर कोणत्या शेतकरी बांधवांची होऊ शकते, त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि त्या रणधुमाळीमध्ये देवेंद्र फडणवीस असतील, महायुतीचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील, यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात येत होते की आमचं जर सरकार पुन्हा सत्तेमध्ये जर आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून करण्यात येत होती. तसेच विरोधी पक्षांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येत होतं की आमचं जर सरकार जर आलं तर आम्ही शेतकरी बांधवांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देऊ. पण विरोधी पक्ष नावाला सुद्धा यावेळेस राहिलं नाही. फक्त 50 जागेवर विरोधी पक्षाला समाधान मानावं लागलेलं आहे आणि महायुती सरकार यावेळेस पुन्हा सत्तेत बसलेले 233च्या जवळपास महायुती सरकारच्या जागा यावेळेस आलेल्या आहेत. तर महायुती सरकार आलेलं आहे. आता महायुती सरकार खरंच कर्जमाफी करेल का? कारण की 1 ते 2 दिवसामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री होणार आहेत. तर त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जेव्हा 2014ला देवेंद्र फडणवीस राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते, त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यावेळेस त्यांनी शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिलेली होती 1.5 लाखापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना. तर त्यानंतर पुन्हा एकदा सरकार बदललं होतं. त्या 2019मध्ये 2015ला एकदा, 17ला एकदा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात आली होती. तर ते 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. 1.5 लाखापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राबवून राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा झालेला होता. तर त्यानंतर पुन्हा एकदा 2019मध्ये सरकार बदललं होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे झाले होते. तर यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली होती आणि या योजनेमधून शेतकरी बांधवांचं 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ करण्यात आलेलं होतं. तर शेतकरी बांधवांना आता या दोन्ही योजनेतून जर आपण विचार केला, 2017ची, 15ची आणि 2019ची, या दोन्ही योजनेमधून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, या दोन्ही योजनेचा विचार केला तर या दोन्ही योजनेमधून अद्यापही बहुतांश शेतकरी बांधव हे 6.5 लाख शेतकरी बांधव कर्जमाफीपासून वंचित आहेत. ज्या शेतकरी बांधवांचं अद्यापही 1ही रुपयाचं कर्जमाफ झालं नाही. तर पहिल्यांदा जर कर्जमाफी आता देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जर करण्यात आली, आता यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री बनल्यानंतर लगेचच कर्जमाफीची घोषणा होणार आहे. कारण की त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वचननाम्यात सांगलं होतं की आम्ही कर्जमाफी करू. तर त्यांचं सरकार बनल्यानंतर लगेचच कर्जमाफीची घोषणा करण्यात येणार आहे. तर पहिल्यांदा जर कर्जमाफी जर दिली तर पहिल्यांदा 6.5 लाख शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करावा अशी आमची इच्छा आहे. कारण की त्या शेतकरी बांधवांना अद्यापही एकदाही कर्जमाफी मिळाली नाही. त्या शेतकरी बांधवांचं अगोदर कर्जमाफ व्हायला पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, आता महायुती सरकारचा 1 ते 2 दिवसामध्ये शपथविधी आहे. महाराष्ट्राचे नव्याने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा एकदा नव्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर त्यांची शपथ घेतल्यानं अवघ्या काही दिवसामध्ये ते एकदा संपूर्ण बँकेचा डाटा गोळा करायला होतील. डाटा गोळा केल्यानंतर कर्जमाफीसाठी किती निधी लागू शकतो, तर त्या अनुषंगानं आता येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी त्यांच्या माध्यमातून
देण्यात येईल. कर्जमाफी द्यायलाच पाहिजे, कारण की त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात येत होत्या की आमचं जर सरकार सत्तेत आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू. शेतकरी बांधवांनी त्यांचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणून दिलेलं आहे. त्यांचं सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता पाहूया की देवेंद्र फडणवीस साहेब कोणता निर्णय घेतात, कर्जमाफी देताल की नाही शेतकरी बांधवांना. शेतकरी बांधव मोठ्या प्रतीक्षेत आहेत की कारण की कर्जमाफीची घोषणा लवकरात लवकर व्हायला पाहिजे. तर शेतकरी बांधवांना हे होतं कर्जमाफीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट, म्हणजे राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे. रणधुमाळी संपल्यानंतर महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा सुपडा साफ झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर महायुतीच्या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा करण्यात येत होत्या की आमचं जर सरकार सत्तेत आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू. आता शेतकरी बांधवांच्या माध्यमातून महायुती सरकार सत्तेत बसवलेलं आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री 1 ते 2 दिवसामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाणार आहे. तर त्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल का हेच पाहणं गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी करणंही गरजेचंच आहे. तर शेतकरी बांधवांना हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.